शृंखलेमध्ये म्हणजे विपणन या विषयाच्या थोड्या चर्चेसंदर्भात आज आपल्या पुढे नवीन विषय मांडणार आहे. अर्थातच या विषयाचे काही भाग आपण आधी केले होते, मात्र पुस्तिका आणि या पुस्तिकेवर 4 वेगवेगळ्या पुस्तिका, 5 वेगवेगळ्या पुस्तिका आणि त्या वेगळ्या पुस्तिकांचा एक संच असं म्हणून आज आपण आजचा हा भाग हा आखलेला आहे. आजचा भाग मुख्यतः बोलेल किंवा ह्या भागामध्ये आपण सगळ्यात जास्त चर्चा करू ती पहिल्या पुस्तिकेची प्रिन्सिपल्स ऑफ मार्केटिंग BCOE 141 म्हणजेच प्रिन्सिपल्स ऑफ मार्केटिंग विपणन किंवा मार्केटिंगची आपण वेगवेगळी तत्व, मूलभूत तत्व किंवा ज्या मूलभूत संकल्पना आहेत या सगळ्या संकल्पनांचा विचार आजच्या या भागामध्ये आपण करणार आहोत. हा विषय निश्चितच जरी मॅनेजमेंट स्टडीज किंवा व्यवस्थापन शास्त्राला संलग्न असला तरी सुद्धा नक्कीच कुठल्याही शास्त्राच्या विद्यार्थ्यांसाठी हा त्यांच्या आयुष्यामध्ये परिवर्तन घडवून आणण्यासाठी निश्चितच उपयोगी ठरेल याची मला खात्री आहे. कारण मार्केटिंग किंवा विपणन हे फक्त वस्तूंचं नसतं तर ते आपल्या व्यक्तिमत्वाचंही तितकंच महत्वाचं असू शकतं. म्हणजे आपण एखाद्या जॉबसाठी किंवा आपण एखाद्या विशिष्ट कृतीसाठी, मग ती सामाजिक असू दे किंवा एखादी आर्थिक असू दे, जी संघटनेशी संलग्न असते किंवा संबंधित असते, अशा एखाद्या कृतीसाठी निश्चितच आपण एक चांगला उमेदवार आहोत किंवा अतिशय योग्य उमेदवार आहोत असं पटवून देण्यासाठी स्वतःचंही मार्केटिंग किंवा विपणन हे करण्याची गरज ही प्रत्येकाला कधी ना कधीतरी पडतच असते. आणि म्हणून व्यवस्थापन शास्त्राच्या ह्या सगळ्यात मोठ्या भागाला किंवा या मोठ्या शाखेला आज आपण थोडीशी अभ्यासात्मक चर्चेच्या स्वरूपात त्याची चर्चा करणार आहोत असं म्हणतो. आता जर तुम्ही बघितलं असेल तर प्रत्येक ठिकाणी पावलोपावली आजच्या जगात आपल्याला स्पर्धेला तोंड द्यायला आणि स्पर्धा म्हणलं की पुढे जाणं आलं, हिरिरीने पुढे जाणं आलं, दुसऱ्याला हरवणं आलं आणि त्याच्यासाठी वेगवेगळे डावपेच किंवा वेगवेगळे आखीव असं आपल्याला पुढचा किंवा भविष्याबद्दलचा विचार हे करणं स्वाभाविक असतं. आता जेव्हा आपण या सगळ्याचा विचार करतो तेव्हा विपणनाच्या संकल्पना जर आपल्याला नक्की माहिती असतील किंवा कशा पद्धतीने लोक विचार करतात एखाद्या गोष्टीचा, खास करून जर ती वस्तू किंवा सेवा असेल तर तिचा, हे जर कळलं तर आपल्याला त्या विशिष्ट कृतीमध्ये पुढे जाण्यासाठी नक्कीच यश मिळतं किंवा मार्गक्रम करणं हे सोपं जातं. आजच्या या पुस्तिकेमध्ये ही पुस्तिका पहिली आहे आणि याच्यात विपणनाच्या सगळ्यात मूलभूत कल्पना किंवा अतिशय बेसिक ज्याला म्हणता येईल अशा या मूलभूत संकल्पना आपण इथे अभ्यास करणार आहोत. याच्यामध्ये 4 भाग आहेत, 4 छोटे छोटे धडे या पुस्तिकेमध्ये आहेत आणि पहिला भाग आहे तो व्याप्ती आणि प्रारूपाचा किंवा नेचर आणि स्कोप ज्याला असं म्हणता येईल याचा. तर विपणनाची व्याप्ती ही सर्वदूर आहे पसरलेली आणि त्याबद्दलचं काही थोडीशी चर्चा आपण इथे निश्चित करूया. त्यानंतरचा जो भाग आहे तो मार्केटिंग एन्व्हायरमेंट म्हणजेच विपणन पर्यावरणाचा आणि या पर्यावरणाला आपल्याला तोंड देत आपल्या स्पर्धात्मक युगामध्ये स्वतःची जाणीव ठेवून आपल्या संघटनेसाठी अतिशय यशस्वीरित्या पुढे जाण्यासाठी या पर्यावरणातले जे आव्हान आहे ती ताकदीने पेलण्यासाठी आपल्याला याचा अभ्यास हा गरजेचा असतो. हे पर्यावरण आहे, हे विपणनाचं पर्यावरण आहे ते किंवा ज्याला व्यवस्थापनाचं पर्यावरण असंही म्हटलं जातं. कित्येक ठिकाणी मॅनेजमेंट एन्व्हायरमेंट आणि त्या बिझनेस एन्व्हायरमेंट आणि मार्केटिंग एन्व्हायरमेंट याचा खूप जवळ अभ्यास केला जातो. अगदी सारख्या पद्धतीचा हा अभ्यास असतो आणि हा अभ्यास करताना आपल्याला कसं लक्षात येईल की प्रत्येक क्षणी असं हे बदलणारं पर्यावरण असतं. म्हणजे ज्याला इंग्लिशमध्ये डायनामिक असं म्हणतात, ते अजिबात स्थिर नसतं. प्रत्येक क्षणी त्याच्यात काही ना काहीतरी बदल घडत असतात, त्याच्यात फरक पडत असतात आणि ते आपल्याला पुढे घेऊन पुढे जाण्यासाठी उद्युक्त करत असतं. काही कधी कधी आव्हानं येतात, काही प्रश्न पडतात, काही समस्या उद्भवतात, त्याला कशा पद्धतीने तोंड द्यायचं याचाही अभ्यास आपल्याला विपणनाच्या अभ्यासामधून हा निश्चित करता येतो. आता या सर्वांसाठी आपल्याला बाजारपेठ आणि बाजारपेठेंचं वेगवेगळं वर्गीकरण किंवा ज्याला म्हणता येईल की आपल्याला मार्केट सेगमेंटेशन म्हणजे विपणी आणि विपणन ह्या तर भाग इथे आहेच. म्हणजे वेगवेगळ्या बाजारपेठांचं वर्गीकरण तर आहेच, मात्र त्यांचं विभाजन हे एखाद्या संघटनेने किंवा संस्थेने कसं केलेलं आहे ज्याला मार्केट सेगमेंटेशन असं म्हणतात इंग्लिशमध्ये, त्याचाही अभ्यास आज आपण इथे नक्कीच करू शकतो.
शेवटचा भाग या चौथा जो छोटासा धडा आहे तो आहे कन्झ्युमर बिहेवियरचा, म्हणजेच ग्राहक वर्तन. बरेच अभ्यासक याला उपभोक्ता वर्तणूक असंही म्हणतात, परंतु मला इथे ग्राहक वर्तनाचा अभ्यास हा योग्य शब्द असावा असा माझा मानस आहे, मला असं वाटतंय. आता तर पुढे जाऊया किंवा जेव्हा पहिल्या भागात आपण म्हणून बघूया तेव्हा विपणन म्हणजे नेमकं काय. तर या पहिल्या भागामध्ये विपणनाची व्याप्ती, प्रारूप याच्या बरोबरच व्याख्या आणि त्याचा अर्थ हा फार महत्वाचा आहे. आपल्याला नक्की प्रत्येक पेपरमध्ये किंवा प्रत्येक प्रश्नपत्रिकेमध्ये काही ना काहीतरी या विषयाचा प्रश्न हा आपल्याला नक्की दिसून येतो. आता बघा, म्हणजे व्याख्या, अर्थ, त्याचे घटक, त्याची व्याप्ती आणि त्याचं महत्व किंवा त्याचं कार्य, विपणनाची कार्य असा जर अभ्यास केला तर तुमचा पहिला धडा हा नक्की चांगल्या पद्धतीने अभ्यासला जाईल, याच्यात काही वादच नाही. आता जेव्हा विपणन आपण असं म्हणतोय तेव्हा विपणन हा आपल्या आयुष्याचा नक्की अविभाज्य अंग आहे. म्हणजे काय की प्रत्येक क्षणी आपल्याला कुठल्या ना कुठल्या तरी विपणनाला सामोरे जात असतो. कुठल्या ना कुठल्या प्रकाराने आपण विपणनाचा एक भाग हा होत असतो असं तुमच्या लक्षात येईल. काही अभ्यासक याला म्हणतात शास्त्र आहे, काही अभ्यासक म्हणतात कला आहे. मात्र जर तुम्ही नीट अभ्यास केला तर तुमच्या असं लक्षात येईल की हे दोन्ही आहे, म्हणजे एक शास्त्रही आहे आणि ही एक कलाही आहे. अशा दुहेरी भूमिकेमध्ये विपणनाला नेहमी समोर मांडलं जातं किंवा पुढे ठेवलं जातं. आता विपणनाशिवाय व्यवस्थापन शक्य नाही असं बऱ्याचदा म्हणतात आणि ते निश्चितच योग्य आहे, कारण नुसतंच एक चांगलं उत्पादन किंवा उत्पाद आपल्याकडे असणं उपयोगाचं नसतं, तर ते ग्राहकांपर्यंत पोहोचण्यासाठी चांगलं संप्रेषण हे प्राप्त करून घेणं आणि त्याचं वितरण हे पूर्ण होणं ग्राहकापर्यंत, शिवाय त्याचा विनिमय कसा करायचा त्याच्याबद्दलची काही माहिती देणं, या सगळ्या गोष्टी या विपणनामध्ये समाविष्ट होत असतात. म्हणजेच अतिशय अशा स्पर्धात्मक, अतिशय चांगल्या बदलणाऱ्या परिस्थितीतल्या या सगळ्या पुढे जाण्याच्या प्रवृत्तीला, संस्थेच्या चालना देणारं असं हे विपणनाचं शास्त्र आहे असं आपल्याला म्हणता येईल. आणि म्हणूनच त्याचं कार्य किंवा काम हे इतर शाखांपेक्षा, इतर भागांपेक्षा अतिशय महत्वाचं, मोलाचं आणि तितकंच अवघड किंवा आव्हानात्मक आहे असं म्हणायला काहीच हरकत नाही. जेव्हा आपण विपणनाचा जास्त अभ्यास करतो तेव्हा आपण असं बघता येईल की विपणन हे वस्तूंचं केलं जातं. विपणन ही वर्षानुवर्ष चालत आलेली प्रक्रिया आहे. मात्र त्या वस्तूंमध्ये होणारा बदल किंवा सेवा नवीन नवीन ज्या उपलब्ध करून दिल्या जातात त्यांचा होणारा विचार, त्यांच्या मागणीत होणारी वाढ किंवा घट आणि त्याला बदलण्यासाठी वापरलं गेलेलं विपणन आणि ग्राहकांना समजावून सांगण्यासाठी की कुठलं उत्पादन किंवा कुठलं उत्पाद त्यांच्यासाठी सर्वात योग्य आहे, म्हणजेच टार्गेटिंग पोझिशनिंग किंवा सेगमेंटेशन, टार्गेटिंग पोझिशनिंग, या सगळ्याचा अभ्यास मार्केटिंग म्हणजेच विपणनामध्ये केला जातो असे इथे नक्की म्हणतो. आता याचा जेव्हा आपण जास्त खोलात जाऊन विचार करतो अर्थ आणि व्याख्येचा विपणनाच्या, तेव्हा पहिला भाग येतो तो आहे तो असोसिएशन ऑफ मार्केटिंग, म्हणजे अमेरिकन असोसिएशन ऑफ मार्केटिंगच्या मूलभूत व्याख्येचा. खूपच महत्वाची आणि मोठी व्याख्या किंवा फार मौल्यवान व्याख्या असं म्हणता येईल, किंवा ज्या व्याख्येशिवाय आपण पूर्ण अभ्यास करू शकत नाही अशी ही व्याख्या अमेरिकन मार्केटिंग असोसिएशनने आपल्याला दिलेली आहे. ते म्हणतात की एखादा उपभोक्ता किंवा एखादा ग्राहक जेव्हा असतो तर तो ग्राहक, भागीदार वेगवेगळे आणि समाज, म्हणजे समाजाला वेगळा पर्याय ठेवताच येणार नाही, जरी ते आपल्या ग्राहक नसतील तरी सुद्धा समाजाचा एक भाग असतात आणि सगळा समाज आपल्या उत्पादावर, आपल्या वितरण संस्थेवर हा कार्य करत असतो. म्हणून समाज या सगळ्यांना ज्या उपयोगी पडतील अशा वस्तू तसंच सेवा, बरं का, म्हणजे दोन्ही हे तितकंच महत्वाचं आहे. व नुसत्या वस्तू करूनही आजच्या जगात टिकाव लागणार नाही. फिलिप कोटलर सर म्हणतात की नुसत्या वस्तू हे मार्केटिंग या विपणन होऊच शकत नाही. प्रत्येक आजची संस्था, प्रत्येक आजच्या काळातील संस्था ही सेवा विषयक विपणनावर अवलंबून असते. आता इथे बघायचं झालं तर ह्या वस्तूंची किंवा सेवांची जी निर्मिती आहे, निर्मिती, संप्रेषण, म्हणजे निर्मिती म्हणजे प्रोडक्ट किंवा प्रोडक्शन, संप्रेषण म्हणजे कम्युनिकेशन, वितरण म्हणजे डिस्ट्रीब्युशन आणि विनिमय म्हणजे त्याचा पूर्ण उपयोग कसा करायचा याबद्दलची पूर्ण प्रोसेस, याच्यासाठी कृती संस्थांचा संच जर आपल्याला बघता आला किंवा अभ्यास करता आला तर अशा प्रक्रियांच्या अभ्यासाला हा विपणन असं म्हणतात. की ही शाखा त्या निर्मितीबद्दलचं संप्रेषण देणं, म्हणजे ग्राहकाला त्याची जाणीव करून देणं,
ती वस्तू किंवा सेवा ग्राहकांपर्यंत पोहोचवणं किंवा वितरण करणं आणि त्याची पूर्णपणे विल्हेवाट होईपर्यंत त्या वस्तूचा किंवा सेवेचा मागोवा घेणं, या सगळ्या गोष्टी विपणनामध्ये निश्चितच येतात. आता फिलिप कोटलर सरांची जी व्याख्या आहे मार्केटिंगची किंवा विपणनाची, ती म्हणते की ही एक सामाजिक प्रक्रिया आहे. म्हणजे विपणनानुसार किंवा विपणनाने आपल्या पूर्ण समाजामध्ये एक क्रांती येत असते, त्याच्यात फरक घडत असतात किंवा घडून आलेले आपल्याला दिसत असतात आणि त्या फरकांच्या शिवाय आपल्याला पुढे जाता येत नाही. म्हणून ही एक सामाजिक प्रक्रिया आहे, एक क्रांती असते त्याच्यामध्ये, किंवा ज्या माध्यमातून वस्तू किंवा महत्वाच्या ज्या सेवा आहेत त्यांचा सहजरित्या आपल्यापर्यंत पोहोचवतात किंवा वितरण त्यांचं सहजरित्या आपल्या व्यक्ती किंवा समूहापर्यंत हे निश्चित करता येतं. आता जेव्हा आपण ग्लोबल मार्केटिंग असोसिएशन किंवा ज्याला म्हणता येईल जागतिक विपणन संस्थेचा विचार करतो, तेव्हा ते म्हणतात की हे तत्वज्ञान आहे. म्हणजे बघा, शास्त्र आहे, कला आहे, आता नवीन शब्द आला याच्या मागचा. ते म्हणतात की हे एक तत्वज्ञान आहे जिथे व्यक्तींच्या किंवा समूहांच्या, छोट्या छोट्या संस्थांच्या गरजांचं वर्गीकरण हे महत्वाचं ठरतं. ते केलं तर त्या गरजांची पूर्तता करण्यासाठी देवाणघेवाणीच्या माध्यमातून आपल्याला चांगल्या वस्तू आणि सेवा या उपलब्ध करून देता येतात. याच्याबद्दल निश्चितच खात्री बाळगायला काही हरकत नाही. आता या सगळ्यामध्ये आपल्याला हे लक्षात घ्यायला लागेल की विपणनाची जी संकल्पना आहे ती वेगवेगळ्या टप्प्यामध्ये अभ्यासली गेली. म्हणजे विपणन संकल्पना पहिल्यांदा अतिशय पारंपरिकरित्या अभ्यासली जात होती, जिथे उत्पादनावर हा जास्त भर दिला जात होता. त्याच्यानंतर विनिमय संकल्पना ही त्याच्यामध्ये आली आणि त्याच्या पुढे जाऊन बघितलं तर उत्पादन, उपयोगिता निर्मिती किंवा प्रधान राहणीमान संकल्पना आणि आधुनिक संकल्पना, या सगळ्या आपल्याला विपणन संकल्पनेमध्ये किंवा विपणनाच्या वेगवेगळ्या संकल्पनांमध्ये ह्या अभ्यासता येतील. आता यामध्ये व्यवसायाचं सारखं बदलतं स्वरूप आपल्याला निश्चित अभ्यासावं लागतं. कारण मी जसं मगाशी म्हटलं की प्रत्येक क्षणी आपलं पर्यावरण हे बदलत असतं, वातावरण बदलत असतं, काही नियम बदलत असतात, अटी बदलत असतात, काही वेगवेगळ्या ठिकाणून येणारा कच्चा माल त्याचा दर्जा बदलत असतो, त्याच्या किमती बदलत असतात, त्याचा पुरवठा बदलत असतो, किंवा संस्थेचं ज्या बाजारपेठेचं अस्तित्व आहे त्या बाजारपेठेतला ज्या स्पर्धेमध्ये फरक घडून येत असतात किंवा बदलते स्वरूप आपल्याला स्पर्धेचं सर्वदूर दिसून येतं. तंत्रज्ञानाने विशिष्ट पद्धतीने किंवा वेगवेगळ्या पद्धतीने हे बदल घडत असतात आणि ह्या तंत्रज्ञानानुसार आपलं उत्पादन हे निश्चित बदलत असतं. आता म्हणजे अतिशय बदलती, अतिशय गतिमान असलेली ही बदलती परिस्थिती आणि त्याच्यामुळे होणारे फरक विपणनामध्ये हे समजून घेणं आपल्याला इथे गरजेचं ठरतं. आता या सगळ्यामध्ये जर तुम्ही बघितलं असेल ना किंवा तुमच्या लक्षात आलं असेल ना मित्रांनो, तर काही मूलभूत संकल्पना इथे आपण मांडतोय आणि त्यामध्ये जेव्हा आपण विपणनाचा जास्त अभ्यास करू तेव्हा तुमच्या असं लक्षात येईल की विपणनासाठी काही विशिष्ट अशी मूलतत्व ही आपल्याला इथे निश्चित अभ्यास करता येतात. आणि जेव्हा आपण ही मूलतत्व अभ्यासतो तेव्हा साधारण आपल्याला असं म्हणता येईल की काही वैशिष्ट्य म्हणता येईल किंवा काही मूलतत्व म्हणता येईल, अशी जी जर आपण बघितली तर त्यामध्ये ग्राहक संतुष्टी याच्यावर सगळ्यात जास्त दिला गेलेला भर आता आपल्याला दिसून येतो. म्हणजे आजच्या जगामध्ये संतुष्ट ग्राहक असेल तर आपल्याला जग जिंकता येईल असं निश्चितच म्हणता येईल. आता यामध्ये विल्यम स्टॅन्टन आहेत किंवा जसं मी मगाशी म्हणलं फिलिप कोटलर आहेत, यांनी फार मोठ्या महत्वाच्या व्याख्या किंवा त्याचा अर्थ हा आपल्याला दाखवलेला आहे, सांगितलेला आहे. इथे आपण अमेरिकन मार्केटिंग असोसिएशनची व्याख्या बघत आहोत. उपभोक्ता, ग्राहक, भागीदार आणि समाज असं ज्या चारही पद्धतीने या चारही गोष्टींचा एकत्र विचार करून त्यांच्या गरजा लक्षात घेऊन त्यांच्या अपेक्षा लक्षात घेऊन त्यानुसार वस्तू आणि सेवांची निर्मिती, संप्रेषण, वितरण आणि विनिमय करून ह्या सगळ्या कृती संचाचा एक अभ्यास म्हणजे विपणन असं आपण इथे त्याला म्हणलेलं आहे. मग आजपासून आपण म्हणतो की एक सारखी बदलणारी प्रक्रिया आहे, सर्व व्यापक आहे, मोठी आहे. जर तुम्ही इथे बघत असाल तर निळ्या गोलांमध्ये आपल्याला पुस्तिकेचं चित्र दिसतंय आणि जर तुम्ही बघितलं तर इथे चौकोनांमध्ये आपल्याला त्याचं मराठी रूपांतरण दिसतंय. म्हणजे एखाद्या व्यक्तीची किंवा एखाद्या समूहाची
विशिष्ट गरज जर आपल्याला शोधून काढता आली, ज्याला गॅप असं म्हणता येईल, किंवा जिथे अतिशय मोठी संधी असते पुढे जाण्याची, तर ती गॅप आपल्याला जर भरून काढता आली किंवा त्या विशिष्ट गरजेला आपल्याला जर उत्तर देता आलं आपल्या वस्तूनी किंवा सेवेनी, तर अशा अपूर्ण गरजांची पूर्तता करून ते उत्पादन, ती सेवा, ती वस्तू ही ग्राहकापर्यंत पोहोचवून त्यांचा अभिप्राय घेण्याला, या पूर्ण अशा चक्राकार प्रक्रियेला विपणन असं म्हणता येईल. असं नक्की आपल्याला इथे दर्शवता येतं. चला तर मग पुढे जाऊया आणि विपणनाची महत्वाची कार्य बघूया. मात्र कार्य बघण्याआधी तुम्ही लक्षात घ्या मित्रांनो, की ही काही तिथे वैशिष्ट्य आपल्याला इथे अभ्यास करता येते. म्हणजे जेव्हा आपण म्हणलं की सगळ्यात महत्वाचं असतं ते ग्राहकाचं समाधान किंवा ग्राहक समाधान, म्हणजे मूळ उद्दिष्ट विपणनाचं हे ग्राहक समाधान आहे. आणि ते साध्य करण्यासाठी या जास्तीत जास्त उलाढाली आणि निश्चितच जर ग्राहक समाधान मिळालं किंवा प्राप्त करता आलं तर जास्तीत जास्त नफा प्राप्ती हे आपल्याला दिसून येतं. आता जेव्हा आपण कार्य म्हणतो तेव्हा विक्री, खरेदी, वाहतूक, साठवण, विनिमय, वितरण आणि संप्रेषण हे तर आपण आतापर्यंत बघतच आलोय. मात्र प्रमाणीकरण आणि प्रतवारी या दोन्ही गोष्टी तितक्याच महत्वाच्या आहेत. म्हणजे त्यांना एक स्टेटस देणं किंवा त्यांच्या पद्धतीने स्टँडर्डायझेशनची एक पद्धत वापरणं किंवा त्याला एक विशिष्ट प्रकारची संख्या अध्यारूत करणं, या सगळ्या गोष्टी ही विपणनामध्ये निश्चित येतात. वित्त पुरवठा म्हणजे फायनान्सेस किंवा जोखीम म्हणजे रिस्क आणि बाजाराबद्दलची खडानखडा माहिती, या सगळ्यासाठी आपल्याला खूप चांगली, खूप शक्तिशाली अशी विपणनाचा विभाग म्हणता येईल किंवा विपणनाची टीम, ज्याला समूह असं छोटा असं म्हणता येईल, त्याची गरज आपल्याला नक्की पडते. म्हणजे ही एक अशी सामाजिक प्रक्रिया आहे, जसं कोटलर सर म्हणले की एक सामाजिक प्रक्रिया आहे ज्याच्यामुळे समाजाच्या वेगवेगळ्या गरजांची इथे पूर्तता आपल्याला नक्की बघता येते झाली. विपणन हे जेव्हा आपण एखाद्या गरजा भागवण्यासाठी म्हणतो, वस्तू किंवा सेवा ज्याला म्हणता येईल, आणि संदेश वहन किंवा संप्रेषण असं म्हणतो, तर हे सगळं आपल्याला संघटित कार्य असलेलं निश्चित दिसून येतं आणि त्यानुसारच आपल्याला इथे पुढे जावं लागतं. आता जर तुम्ही अजून एक बघितलं असेल तर आपण मगाचपासून म्हणतो की सर्वस्तरीय, सर्व व्यापक असं हे कार्य आहे आणि कुठल्या एका डिपार्टमेंटला, एका विभागाला आपल्याला बाजूला ठेवून विपणन करता येणार नाही किंवा मार्केटिंग हे आपल्याला साध्य करता येणार नाही. त्याचप्रमाणे जर तुम्ही आजकालच्या जगामध्ये किंवा आजच्या युगामध्ये असा विचार केला की विपणनामध्ये नेमकं काय येतं, तर विपणनामध्ये पर्यावरण हेही तितकंच अपेक्षित असतं. म्हणजे विपणन हा एकूणच पर्यावरणाचा एक फार मोठा भाग आहे, जिथे आपल्याला वेगवेगळ्या आर्थिक, तांत्रिक किंवा सामाजिक, सांस्कृतिक अशा सगळ्या विषयांबद्दल, अशा सगळ्या विषयांची चर्चा ही आपल्याला करावी लागते. लोकसंख्यात्मक पर्यावरणाचा किंवा लोकसंख्यात्मक अभ्यासाचाही इथे फार मोठा भाग आपल्याला आलेला दिसतो. म्हणजे जर तुमच्या लक्षात आलं असेल तर काल तुम्ही जर एखाद्या बातम्यांचं चॅनल किंवा न्यूज चॅनल बघत असाल तर तुम्हाला नक्की माहिती असेल की जपानमध्ये आज काय होतंय, काय पद्धतीने ते मोठ्या आपत्तीला सामोरे जातात. तर अशा आपत्तीमध्ये त्यांनी काय करायला पाहिजे ही सरकारने दिलेली माहिती आणि त्यामध्ये वापरल्या गेलेल्या वस्तू आणि सेवा यांनाही विपणनाची गरज असते, हे लक्षात घ्या बरं का मित्रांनो. म्हणजे एखाद्या आपत्तीग्रस्त भागामध्ये किती गरज आहे मदतीची, कुठल्या पद्धतीच्या वस्तू त्यांना गरजेच्या आहेत, काय प्रकारच्या सेवा या अपेक्षित आहेत, हे सुद्धा सांगणं हाही विपणनाचा भाग होऊ शकतो. आणि म्हणून मी जसं म्हणलं की समाजाच्या एखाद्या गरजेला उत्तर देणं हे विपणनाचं फार महत्वाचं कार्य आपल्याला इथे बघता येतं. म्हणजे पर्यावरणाचा हा एक फार मोठा भाग असतो आणि आर्थिक, तांत्रिक, सांस्कृतिक, सामाजिक, लोकसंख्यात्मक असा हा सगळा भाग पर्यावरण हे एकत्र करून त्याच्यावर विपणनाचे डावपेच किंवा त्याच्यावर ही पूर्ण व्यवस्था ही अवलंबून असते असं म्हणता येईल. याच्या पुढे जाऊन जसं आपण म्हणलं की एक अतिशय गतिमान स्वरूप हे विपणनाला असतं आणि म्हणूनच या सगळ्याचा फार मोठा अभ्यास आणि त्याचं महत्व समजावून घेणं हे आपल्याला गरजेचं ठरतं. आता जर पुढे जायचं झालं तर आपण विपणनाचं महत्व इथे आपण बघू शकतो. जेव्हा आपण विपणनाचं महत्व असं म्हणतोय त्यावेळी जसं मी म्हणलं की 3 वेगवेगळ्या पद्धतीने आपल्याला विपणनाचं महत्व हे पुढे मांडता येईल. म्हणजे हा एक अतिशय सुंदर चार्ट हा आपल्याला बालभारतीने उपलब्ध करून दिला आपल्या अभ्यासासाठी
आणि मी नेहमी म्हणते की मराठी जेव्हा अभ्यास करायचा असतो किंवा आपल्या मातृभाषेत जेव्हा आपण अभ्यास करत असतो तेव्हा ही बालभारतीची पुस्तकं निश्चितच आपल्यासाठी फार मोठं वरदान आहेत असं म्हणायला काही हरकत नाही. विपणनाच्या अभावामुळे विविध व्यावसायिक ग्रासलेले चिंताग्रस्त आपल्याला दिसू शकतात. त्यांचं अस्तित्व नाहीसं झालेलंही आपल्याला डॉक्युमेंटरी दिसतं किंवा आपल्याला त्याच्याबद्दलचे अहवाल हे दिसू शकतात, वाचता येतात, वाचायला मिळतात. आणि हे टाळण्यासाठी निश्चितच आपल्याला विपणनाचं महत्व हे समजून घेणं गरजेचं आहे. आता सगळ्यात पहिला जो भाग असतो तो असतो समाजाचा. म्हणजे समाजासाठी विपणनाचं जे महत्व आहे ते आपण इथे बोलू शकतो. आता सगळ्यात पहिला भाग आहे तो राहणीमानात वाढ होते. म्हणजे विपणनामुळे वेगवेगळ्या असलेल्या वस्तूंबद्दल किंवा सेवांबद्दल आपल्याला माहिती मिळत असते. चांगल्या राहणीमानाचा पुरवठा होत असेल तर निश्चितच त्याचा उपयोग ग्राहकांना होत असतो आणि दर्जेदार वस्तू किंवा दर्जेदार सेवा ह्या जगभरात कुठे कुठल्या उपलब्ध आहेत आणि त्याप्रमाणे आपल्याला कशा आपल्या भागामध्ये त्या उपलब्ध करून देता येतील याबद्दलची आधुनिक काळातील माहिती ही आपल्याला इथे दिसू शकते. म्हणजे अतिशय गरीब लोकांना सुद्धा थोड्या उच्च परिस्थितीचं किंवा उच्च पद्धतीचं राहणीमान हे आपल्याला समजलेलं पुरवलेलं इथून दिसू शकतं. दुसरा सगळ्यात महत्वाचा भाग म्हणजे आहे तो रोजगाराचा. खरेदी विक्री किंवा अर्थपुरवठा, वाहतूक, गोदाम व्यवस्थापन किंवा धोका किंवा जोखीम ज्याला म्हणता येईल रिस्क आहे ते किंवा संशोधन आणि विकास या सगळ्यामध्ये आपल्याला माणसं लागतातच हो. म्हणजे आपण तिथे रोजगार हा तयार होत असतो विपणनामुळे आणि त्यामुळे वेगवेगळे तंत्रज्ञान हे आपल्या रोजच्या आयुष्यात आपण अंगीकारत असतो, स्वीकारत असतो आणि म्हणून रोजगार आणि तंत्रज्ञान या दोन्ही गोष्टी समाजाला आपोआपच इथे मिळत असतात. वितरण खर्चात घट कधी होते जेव्हा फार मोठ्या पद्धतीने किंवा फार मोठ्या प्रमाणावर वस्तू आणि सेवांचा पुरवठा आपल्याला स्वस्त दरात करून देणं शक्य होतं. म्हणजे विपणन ही प्रक्रिया वितरण साखळीवरही तेवढीच अवलंबून आहे. जर वितरण खर्चात घट झाली तर त्यामुळे सेवांचा किंवा वस्तूंचा जो भाग आहे किंवा ज्याला म्हणता येईल जी त्याची प्राइस आहे किंवा ज्याची किंमत आहे ती आपल्याला कमी करून समाजापुढे मांडणं हे सोपं जात आहे. आता याच्या पुढे जर विचार केला तर ग्राहक जागरूकता आहे किंवा ग्राहकांचं समाधान आहे. जेव्हा ग्राहक समाधानी असतो तेव्हा तो स्वतःहून आपल्या वस्तू किंवा सेवेबद्दल हा अजून जास्त ग्राहकांना किंवा जास्त नंबर्स पर्यंत आपण पोहोचू शकतो, जास्त लोकांपर्यंत आपण आपोआप पोहोचू शकतो जर आपल्या वस्तू किंवा सेवांचा दर्जा हा अप्रतिम उत्कृष्ट आणि अतिशय चांगला असतो. म्हणजे जेव्हा आपण या सगळ्याबद्दल जागरूकताही निर्माण करत असतो, त्यांना माहिती देत असतो, समाजाच्या मागणीनुसार त्यांना ज्या पद्धतीच्या अपेक्षा आहेत त्याच्यानुसार जर आपण आपल्या किंवा चवीनुसार त्यांना म्हणता येईल जशा वस्तू किंवा सेवांचा जर आपण पुरवठा करत असू तर निश्चितच आपल्याला त्या संदर्भातली जागरूकता ग्राहकांमध्ये उपलब्ध किंवा निर्माण करता येईल. आता यामध्ये आपल्या ज्या पद्धतीने किंवा ज्यांनी ही वस्तू निर्माण केलेली आहे त्या व्यक्तीचा किंवा त्या संस्थेचा पत्ता किंवा फोन नंबर किंवा त्याची तारीख कधीपर्यंत ही वस्तू वापरता येईल त्याची तारीख किंवा या सगळ्याचा साठवून ठेवण्याचा कालावधी किंवा आणखी काही वेब ऍड्रेस असेल किंवा फोटोग्राफ्स असतील तर ह्या सगळ्यांच्या बद्दल आपल्याला ग्राहकांना निश्चितच जागरूक हे आपल्याला करता येतं. आता याच्यापेक्षा वेगळा विचार करायचा झाला तर आपल्या व्यवसाय संस्थेसाठी विपणनाचं महत्व काय आहे हे जर बघायचं झालं तर नवीन बदलत्या टेक्नॉलॉजी किंवा तंत्रज्ञानाविषयी किंवा स्पर्धात्मक जगातल्या विविध स्पर्धकांच्या सेवा आणि वस्तूंविषयी ही आपल्याला जागरूकता आपल्या कामगारांमध्ये किंवा आपल्या कर्मचाऱ्यांमध्ये ही वाढवता येते विपणनामुळे. दुसरा सगळ्यात महत्वाचा भाग जो असतो इथे तो असतो निर्णय प्रक्रियेला फार मोठा आधार मिळतो. म्हणजे विक्रीमध्ये वाढ आणि नफ्यामध्ये वाढ ही तर होणार आहेच परंतु अतिशय मोठ्या निर्णय प्रक्रियेचा भाग आपल्याला कर्मचाऱ्यांना करून घेता येईल जर आपण विपणनाची कार्य ही चांगल्या पद्धतीने पार पाडली तर. आता नवीन कल्पनांचे किंवा नवीन प्रक्रियेचे स्त्रोत हे आपले 4 P's असतात किंवा 7 P's असतात. सेवांमध्ये वस्तूंमध्ये 4 P's असतात, सेवांमध्ये 7 P's असतात. यांचे किंवा 4 जे घटक आहेत विपणन मिश्रातले
त्या सगळ्या मिश्रातल्या घटकांना म्हणजे उत्पादन असू दे, किंमत असू दे, स्थान असू दे किंवा विक्रय वृद्धी असू दे, या चारही मध्ये आपल्याला वेगवेगळ्या कल्पना या अतिशय उपयुक्त ठरतात आणि या सगळ्याचा स्त्रोत हा विपणन असतो असं म्हणायला काहीच हरकत नाही. स्पर्धेचा किंवा स्पर्धात्मक युगाचा सामना करून टिकून राहण्यासाठी खरं तर नुसतं टिकून राहणं शक्य नसतं, आपल्याला पुढे जाण्याची अपेक्षा असते नफा मिळवण्यासाठी आणि अतिशय चांगल्या पद्धतीने मार्गक्रमण करण्यासाठी संस्थांना विपणनाचा निश्चित उपयोग होतो. आता याच्या पुढे जाऊन ग्राहकांना नेमका काय उपयोग होतो विपणनाचा असा विचार करायचा झाला तर उत्पादनाविषयी तर जाणीव वाढतेच, मात्र चांगल्या दर्जाच्या वस्तू आणि सेवा कुठल्या उपलब्ध आहेत, त्या कशा वापरायच्या, त्या मिळवण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल किंवा कशा पद्धतीने त्याचा उपयोग करता येईल आणि उपयोग झाल्यावर त्या नष्ट कशा कराव्यात, या सगळ्या विषयीची माहिती किंवा त्या वस्तूंचा पुरवठा हा आपण विपणनामुळे ग्राहकांपर्यंत पोहोचवू शकतो किंवा उपलब्ध करून देऊ शकतो. ऑप्शन्स खूप असतात नाही बाजारात, म्हणजे नुसती साधी टूथपेस्ट जरी एखादा मनुष्य विकत घ्यायला गेला तरी सुद्धा कमीत कमी 15 वेगवेगळे ब्रँड नेम्स किंवा ब्रँड्स आपल्याला आपल्या कुठल्याही स्टोअर मध्ये, अगदी छोट्या किराणा मालाच्या दुकानात सुद्धा एवढे वेगवेगळे प्रकार दिसू शकतात. मग त्यामधून निवड प्रक्रियेला आपल्याला मदत करायची असते, प्रोत्साहन द्यायचं असतं आणि हे सगळं काम विपणन हे अतिशय चांगल्या दर्जेदार पद्धतीने करत असतात. म्हणजे बघा, कुठल्या ब्रँडची टूथपेस्ट विकत घ्यायची ह्याचा विचार किराणा मालाच्या दुकानात जाण्याच्या आधीच व्यक्तीचा झालेला असतो किंवा एखाद्या मॉलमध्ये जाण्याआधीच झालेला असतो, मात्र त्याच्यामध्ये फरक करण्याचं काम हे विपणन करू शकतं बरं का. म्हणजे तुमच्या निर्णयावर प्रभाव पाडणारे विपणन जर असेल तर निश्चितच त्या प्रभावी संप्रेषणामुळे वितरण साखळी जर अतिशय प्रभावी असेल किंवा चांगली जागरूक असेल तर आपण अशा पद्धतीचं मोठं उत्पादन किंवा मोठा पॅक ज्याला म्हणता येईल किंवा जास्त म्हणजे कमी किमतीची वस्तू खरेदी करायला आलेल्या व्यक्तीला आपण जास्त किमतीची वस्तू खरेदी करायला प्रवृत्त हे विपणनाच्या साहाय्याने करू शकतो असं म्हणायला इथे काहीच हरकत नाहीये. पुढे जर आपण जाऊन बघायचं झालं तर ग्राहकांचं समाधान हे आपल्याला निश्चितच मिळते. आपण मगाशी म्हटलं जसं याचा समाजावर किंवा संस्थेवर याचा परिणाम होणारच आहे, मात्र स्वतः ग्राहकाला सुद्धा एक अतिशय चांगलं दर्जेदार उत्पादन वापरल्याचा जो आनंद आहे तो इथे आपण निश्चितच मिळवून देऊ शकतो विपणनामुळे. आणि नियमित वस्तूंचा पुरवठा साध्य करून मागणी आणि पुरवठ्यामधल्या जो समतोल आहे तो साधण्यासाठी आपल्याला विपणन हे उपयोगी पडतं. आता याच्या पुढे जाऊन जर आपण बघितलं तर ह्याचा भाग येतो की विपणन आणि विक्री याच्यामध्ये नेमका काय बरं फरक. तर आपल्या पुस्तिकेमध्ये हे जे इंग्लिश व्हर्जन आहे स्टँटिन आणि चार्ल्सनी दिलेलं, त्याच्यामध्ये आपल्याला इथे असं दिसतंय की फक्त 6 मुद्दे त्यांनी सेलिंग अँड मार्केटिंग किंवा विक्री आणि विपणनाचे दिलेले आहेत. मात्र आपण जर हे बालभारतीचे टेबल वापरलं तर इथे निश्चितच जास्त मनमोकळ्या पद्धतीने किंवा अतिशय व्यवस्थित असं हे मुद्देसूद असा हा फरक आपल्याला इथे दिसून येतो. आता पहिला भाग जो आहे ते म्हणतात की विपणन ही एक सामाजिक प्रक्रिया आहे, समाजाला याचा फार मोठा भाग होतो किंवा फरक पडतो किंवा उपयोग होतो. मात्र विक्री ही फक्त संस्थेसाठी काम करते किंवा ग्राहकांच्या गरजेनुसार त्यांना तेवढ्याच पद्धतीचा वस्तूंचा मोबदला देते किंवा पुरवठा करून देते. मात्र विपणन ही एक सामाजिक प्रक्रिया असल्यामुळे वेगवेगळ्या गरजांची पूर्ती ही विपणनामध्ये अपेक्षित असते. आता म्हणजेच याची व्याप्ती ही फार मोठी आहे, ही फार व्यापक कल्पना आहे जेव्हा आपण मार्केटिंग किंवा विपणन म्हणतो. विक्री ही संकुचित छोटी प्रक्रिया आहे किंवा हा एक छोटा भाग आहे विपणनाचा असं म्हणता येईल. म्हणजे विक्री हा एक अतिशय छोटासा, ज्याला खरं म्हणजे इंग्लिशमध्ये आपण आईसबर्ग सरफेस असं म्हणतो, खूप मोठं असं विपणन मात्र आपल्याला दिसतं ते छोट्याशा बर्फाच्या तरंगत्या तुकड्यासारखा वरचा त्याचा जो लेअर किंवा त्याला वरचा भाग प्रदेश दिसतो तेवढ्यावरच आपल्याला वाटतं की अरे हेच आहे सगळं विपणन. नाही, ही तर फक्त विक्री आहे. खाली त्याच्या मागे भरपूर कष्टांचे डोंगरचे डोंगर उभे असतात, तेव्हा तर आपल्याला सरफेस किंवा वरचा भाग हा आपल्याला दिसून येतो किंवा दर्शनी ठरतो. आता त्याच्या पुढे जायचं झालं तर त्याचा जो आत्मा आहे, त्याचं जे उद्दिष्ट आहे तेच इथे बदललेलं दिसतं आपल्याला. म्हणजे विक्रीमध्ये उद्दिष्ट आहे
की मालकाला किंवा जी संस्था आहे तिला ही तिच्याकडून ही वस्तू किंवा सेवा ही ग्राहकापर्यंत पोहोचवावी. मात्र विपणनामध्ये ग्राहक संतुष्ट होणं, ग्राहक समाधानी होणं, त्याचा आनंद प्राप्त होणं हे सगळ्यात महत्वाचं ठरतं. आता यासाठी जर आपण बघितलं तर प्रभाव हा आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीने इथे आणलेला दिसून येतो. म्हणजे उत्पादन केंद्रित संज्ञा ही विक्री असून ग्राहक केंद्रित संज्ञा ही विपणन आहे असे इथे नक्की आपल्याला नमूद करता येतं. ग्राहकाचं स्थान हे विक्रीमध्ये अजिबात नाही हो, शेवटचं आहे, अंतिम आहे, अगदी शेवटचं आहे. मात्र विपणनामध्ये ग्राहक हा सगळ्यात महत्वाचा असतो, केंद्रस्थानी असतो. म्हणजे विक्रीमध्ये शेवटच्या अंतिम स्थानी असलेला ग्राहक विपणनामध्ये हा केंद्रबिंदू ठरतो, सगळ्यात महत्वाचा ठरतो. त्याचं स्थान अतिशय मोठं आहे, उच्च दर्जाचं आहे. आता या सगळ्यासाठी लागणारं नियोजन हे निश्चितच विक्रीमध्ये लघुकालीन, अल्पकालीन किंवा अगदी छोटं शॉर्ट टर्म ज्याला म्हणता येईल, आणि विपणनामध्ये हे अतिशय दीर्घकालीन, लांब पल्ल्याचं, मोठं पुढचा विचार करणारं, भविष्याचा विचार करून मग आपले निर्णय घेणारं असं असतं. दृष्टिकोन हा निश्चितच बदलता आहे. ग्राहक केंद्रित आणि वस्तू केंद्रित हा ते भाग सरळच आपल्याला दिसू शकतो. आता आपण जे आतापर्यंत म्हणलोय की विपणन हे व्यवस्थापनाचा अविभाज्य अंग आहे. त्यामुळे कला, विज्ञान, कार्य, प्रक्रिया, पद्धत, प्रणाली, क्रिया, देवाणघेवाण किंवा तत्वज्ञान याच्यातला कुठलाही शब्द अतिशय तंतोतंतरित्या विपणनाचं महत्व नमूद करायला आपण निश्चित वापरू शकतो. आता पुढे जाऊन बघायचं झालं तर आपण विपणन कुठल्या पद्धतीचं करू शकतो, कोणाचं करू शकतो, कशा पद्धतीने करू शकतो याचा जेव्हा अभ्यास करायचा ठरतो तेव्हा आपण असं बघू शकतो की आपण एक विपणन वस्तूचं करू शकतो, एखाद्या सेवेचं करू शकतो, एखादी कल्पना असते आपल्यात म्हणजे आयडिया, तर त्याचं आपल्याला विपणन करता येतं. मालमत्ता म्हणजे इस्टेट, रिअल इस्टेट खरं म्हणजे, तर जमीन मालमत्ता त्याचं विपणन आपण करू शकतो. एखादी प्रसिद्ध व्यक्ती असेल आणि तिचा ओळख, प्रचार किंवा प्रसार करायचा असेल तिच्याबद्दल, तर म्हणजे आता ही प्रसिद्ध व्यक्ती एखाद्या आपल्या इलेक्शनला किंवा निवडणुकीला उभी राहिलेला लोकनेता असू शकते, किंवा या पद्धतीची एखादी सेलिब्रिटी म्हणजे चित्रपट सृष्टीतील एखादा तारका असू शकते, किंवा एखादा खूप मोठा संशोधकही असू शकतो. म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीच्या प्रसिद्ध व्यक्तींची ओळख, प्रचार, प्रसार करण्यासाठी विपणन हे अतिशय प्रभावी माध्यम आहे असं म्हणायला हरकत नाही. त्याच्याबद्दल एखादा कार्यक्रम असेल, म्हणजे एखादा कार्यक्रम असेल, आता तुम्हाला सगळ्यांनाच माहिती की अयोध्येमध्ये एवढं मोठं मंदिर आपल्याला बघायला मिळणार आहे, तर या कार्यक्रम सोहळ्याचं विपणनही निश्चितच आपल्याला करता येतं. किंवा एखादी चळवळ असते, एखादी सामाजिक जाणीव असते, किंवा एखादी सरकारी योजना असते की सुकन्या समृद्धी योजना आहे, तर याबद्दलची जाणीव करून देण्यासाठी, ग्राहकांना त्याच्याबद्दलची माहिती मिळवण्यासाठी हे आपण निश्चितच विपणन हे करू शकतो असं म्हणता येईल. आता जर आपण त्याच्या पुढे जाऊन बघितलं तर विपणी हा मूळ शब्द आहे हो. म्हणजे आपला जो दुसरा धडा आहे, तिसरा धडा आहे, त्याच्यामध्ये आपल्याला असं म्हणता येईल की विपणन हा शब्द विपणीपासून आला आहे. परंतु विपणी म्हणजे मार्केट, म्हणजे मार्केट अँड मार्केट सेगमेंटेशन हा जो भाग आहे त्याच्याबद्दल इथे आपल्याला विचार करायला काहीच हरकत नाही. तर विपणी हा जो शब्द आहे तो निश्चितच, विपणी हा शब्द मार्केट किंवा मार्केटस याच्यापासून, मार्केट्स किंवा मार्केटस म्हणजे व्यापार करणे. आता हा मूळ शब्द इंग्लिश नाही बरं का हो, म्हणजे हा शब्द आला आहे लॅटिन भाषेत, म्हणजे व्यापार करणे, मालाची खरेदी विक्री करणे आणि त्यानुसार पुढे जाणे याबद्दलचा हा सगळा विचार आहे. साध्या सोप्या शब्दात जर आपल्याला बोलायचं झालं तर बाजार किंवा बाजारपेठ किंवा ज्याला मार्केट असं म्हणतात. विपणी हा थोडासा शब्द आहे, थोडासा टेक्निकल आहे किंवा अवघड शब्द आहे, मात्र ह्या शब्दांमध्ये एखाद्या व्यवहाराची जागा किंवा व्यवसायाचे विविध प्रकारचे व्यवहार जिथे पार पडले जातात अशी जागा किंवा असं ठिकाण. मग हे ठिकाण फक्त मार्केट प्लेस किंवा बाजारपेठ असू शकते का, तर नाही, हे ऑनलाईन सुद्धा असू शकतं किंवा तंत्रज्ञानाच्या मदतीने आंतरजालाद्वारे सुद्धा या प्रकारचं मार्केट किंवा या प्रकारची बाजारपेठ आपल्याला बघता येते. आता जेव्हा आपण स्थानानुसार
किंवा ज्याला म्हणता येईल की क्षेत्रानुसार विपणी आहे असं म्हणतो, तेव्हा स्थानिक असू दे, राष्ट्रीय असू दे किंवा आंतरराष्ट्रीय असू दे, म्हणजे त्याच्या भौगोलिक कलानुसार हा भाग किंवा या भागाचा प्रकार या वर्गीकरणाबद्दल आपण जास्त माहिती निश्चित मिळवू शकतो. म्हणजे स्थानिक बाजारपेठ, राष्ट्रीय बाजारपेठ आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठ अशा वेगवेगळ्या पद्धतीच्या, वेगवेगळ्या देशातून आलेल्या, वेगवेगळ्या स्थानातून आलेल्या वस्तू आणि सेवांचा जिथे देवाणघेवाण होते वस्तू आणि सेवांची, त्याबद्दल आपण इथे जास्त चर्चा करू शकतो. त्याच्या पुढचा भाग असतो तो कालानुसार, म्हणजे अशी छोट्या पद्धतीची 1 दिवसाची 2 दिवसाची अशा पद्धतीची अशी बाजारपेठ असते, किंवा आठवड्यातनं एकदा होणारी अशी बाजारपेठ असू शकते. किंवा आता जर तुम्ही बघितलं तर अल्पकालीन मध्ये काही जत्रा असू शकतात, ते 2 ते 4 दिवसाच्या, किंवा उत्सव असतात त्याबद्दलचे वेगवेगळ्या जत्रा किंवा त्याच्याबद्दलच्या बाजारपेठा आपल्याला दिसून येतात. आता आठवडी बाजारही अल्पकालीन बाजारामध्ये मोडतो. आता जेव्हा आपण दीर्घकालीन बाजाराबद्दल बोलतो तेव्हा ही कायम स्वरूपी ही बाजारपेठ आपल्याला असलेली दिसून येते. आता त्याच्या पुढे जायचं झालं तर घाऊक बाजारपेठ, म्हणजे इथे होलसेलर रिटेलर असा हा भाग आहे. म्हणजे घाऊक बाजारपेठेमध्ये आपल्याला वस्तूंच्या किमती ह्या कमी झालेल्या दिसतात. आणि किरकोळ बाजारपेठेमध्ये जर उपभोक्त्यांना लहान प्रमाणावर वस्तू खरेदी करायची असेल तर ती विक्री इथे केली जाते किरकोळ बाजारपेठेमध्ये, मात्र इथे वस्तूंच्या किमती थोड्या जास्त झालेल्या दिसतात. आता पुढे जायचं झालं तर महत्वानुसार जर आपण अभ्यास करायचा झाला तर प्राथमिक, द्वितीय किंवा दुय्यम आणि मुदत बाजार, इथे असं 3 गोष्टींमध्ये इथे वर्गीकरण केलं जातं. तर प्राथमिक बाजारपेठेमध्ये आपल्याला कृषी, जंगल उत्पादनं या अगदी प्राथमिक बाजारपेठेतल्या गोष्टी दिसून येतात. अन्नधान्य, अगदी मासेमारीच्या मधून उत्पन्न झालेल्या वस्तू आपल्याला किंवा मासे आपल्याला इथे मिळू शकतात. दुय्यम बाजारामध्ये आपल्याला लोह किंवा ज्याला म्हणतात धातू किंवा आपल्याला कापडासाठी सूत, आता ह्या सगळ्यांना दुय्यम बाजारपेठेमध्ये निश्चितच महत्व मिळतं. आणि मुदत बाजार जे असतात तर ज्या वस्तूंचा उपभोग घेणाऱ्यांना किंवा अंतिम जे उपभोक्ते आहेत त्यांना वस्तूंची विक्री करण्याच्या संदर्भात असलेला जी बाजारपेठ असते त्यांना मुदत बाजार असं इथे म्हणलं गेलेलं आहे. आता याच्या पुढे अजून जायचं झालं तर वस्तूंच्या स्वरूपानुसार आहे, म्हणजे वस्तू बाजार असेल, भांडवल बाजार असू दे, किंवा स्पर्धेच्या आधारावर की ज्याला पूर्ण किंवा अपूर्ण असं म्हणतात, किंवा नियंत्रित अनियंत्रित आहे, तर या पद्धतीच्या वेगवेगळ्या वर्गीकरणांचा अभ्यास आपल्याला इथे निश्चित करता येतो. आता याच्या पुढे जायचं झालं तर आपल्याला विपणनाचं पर्यावरण हे निश्चित बघावं लागेल. विपणनाच्या पर्यावरणासाठी आपल्याला फिलिप कोटलर सरांच्या फार मोठ्या एका चित्राचा उल्लेख इथे टाळणं अशक्य होईल. आणि ते जे चित्र आहे त्यामध्ये पर्यावरणाची शक्ती कोटलर सरांनी खूप प्रभावीपणे आपल्या पुढे मांडलेली आहे. अतिशय बदलणारं, कायम अनिश्चित असं असणारं हे जे पर्यावरण आहे ते विपणनाला इतकं बदलत असतं, इतका फरक पाडत असतं त्याच्यामध्ये. आणि त्यामुळे जर तुम्हाला इथे दिसत असेल तर हे बालभारतींनी आपल्याला दिलेलं हे फिलिप कोटलर सरांचं चित्र किंवा त्यांनी पुढे मांडलेला हा जो डायग्राम आहे तो आपल्याला इथे दिसून येतोय. याच्या केंद्रस्थानी आपल्याला व्यवसाय दिसतोय आणि आतल्या म्हणजे थोड्याशा अंतर्गत पर्यावरणामध्ये ज्याला आपण काय म्हणता येईल, एक अंतस्थ, अंतर्गत किंवा फक्त संस्थेशी संबंधित असलेलं असं हे पर्यावरण आहे, ज्याच्यात ते संघटना स्वतः, त्याचे भागीदार किंवा कर्मचारी, व्यवस्थापक एवढेच लोक येतात. काही ठिकाणी याच्यात ग्राहकही अपेक्षित असतात. आता हा जो पिवळा गोल दिसतोय आपल्याला तो आपल्याला नियंत्रित करता येतो आणि म्हणून या सगळ्या गोष्टी आपल्याला इथे या फरक पाडताना दिसून येतात. आता जर तुम्ही बाहेरच्या पद्धतीचे 2 गोल बघितले तिथे किंवा 2 काय म्हणतात वर्तुळ बघितलीत, सर्कल बघितलीत, वर्तुळ बघितलीत, तर ह्यामध्ये तुम्हाला सामाजिक, राजकीय, आर्थिक, तांत्रिक, कायदेशीर, लोकसंख्या संदर्भात ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे बाह्य वातावरणाचा प्रकार इथे तुम्हाला दिसून येतो. आता पहिल्यांदा हे आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे की हे पर्यावरण म्हणजे नेमकं काय आहे.
तर हे पर्यावरण म्हणजे हे सगळे घटक आहेत जे आपल्या व्यावसायिक संस्थेला आणि संस्थेच्या विपणनावर सतत सारखं प्रत्येक क्षणी काहीतरी परिणाम करत असतात. नंबर 1. नंबर 2, ही एक प्रक्रिया असते जिथे सगळे घटक मिळून आपल्याला काही पुढे जाण्याच्या संधी देत असतात, प्राप्त करून देत असतात. तसंच धोक्यांची पूर्वसूचना सुद्धा आपल्याला ह्या पर्यावरणामुळे मिळू शकते. म्हणजे विलियम ग्लुक यांच्या मते हे पर्यावरण म्हणजे अशी एक काहीतरी प्रक्रिया असते जी आर्थिक, शासकीय किंवा बाजारपेठी संदर्भात, पुरवठादारांसंदर्भात, तंत्रज्ञान, भौगोलिक संदर्भांमध्ये, समाज रचनेच्या संदर्भामध्ये आणि तिथल्या फरकांमध्ये या सगळ्यावर या सगळ्याचा अभ्यास करून आपल्याला धोक्याची पूर्वसूचना हे देऊ शकतात. आता यामध्ये या सगळ्या घटकांचा तर समावेश होतोच, परंतु सगळ्या व्यक्तींचा म्हणजे अगदी गव्हर्नमेंट ऑफिसर्स ज्याला म्हणतात अधिकारी, शासकीय अधिकारी, त्यांच्यापासून आपले भागीदार, आपले कर्मचारी, आपले ग्राहक या सगळ्यांचा समावेश इथे निश्चित आपल्याला करावा लागतो. कोणाला एकट्याला बाजूला ठेवून आपल्याला पुढे जाता येत नाही. म्हणजेच या पर्यावरणाचा अभ्यास आपल्याला संधी आणि धोक्याची पूर्वसूचना करणं हे सगळ्यात महत्वाचं आहे. किंवा ह्या अभ्यासामुळे आपल्याला हे प्राप्त करता येतं. दुसरं म्हणजे आपण जर या सगळ्या पर्यावरणाचा अभ्यास केला तर त्यामधून आपल्याला आपल्या विपणनाच्या समूहाची किंवा टीमची, मार्केटिंग टीमची ही सामर्थ्य आणि कमजोरी ओळखण्यासाठी याचा खूप मोठा फायदा होतो. म्हणजे बघा, ज्याला स्वॉट अनालिसिस किंवा स्वॉक अनालिसिस असं म्हणतात, स्ट्रेंथ्स, विकनेसेस, ऑपॉर्च्युनिटीज अँड चॅलेंजेस किंवा थ्रेट्स, तर त्यामध्ये स्वतःच्या सामर्थ्याचा अभ्यास किंवा त्याची ओळख करून घेणं, आपण काय म्हणून पुढे जिंकू शकू जगात याची ओळख करून घेणं आणि आपल्या कमजोरीबद्दलची चर्चा करून त्याचा अभ्यास करून त्याच्यावर मात आपल्याला कशी करता येईल ह्याची एक चर्चा किंवा त्याच्याबद्दलची एक ओळख करून पुढे जाण्याचा मार्ग हे इथे थोडं अपेक्षित असतं. आता याबद्दल निश्चितच संभाव्य बदलांचा सतत अभ्यास करणं हे आलंच आहे. आता यामुळे होतं काय, व्यवसायाची प्रतिमा ही निर्माण करता येते, निश्चित होते. म्हणजे आपल्याला एक ब्रँड इमेज आपल्याला तयार करता येते, त्याच्यामुळे आपल्याला स्पर्धेत टिकून राहायला ही मदत होते. आता या संदर्भात अजून एक भाग असा असतो की विस्तार करण्यासाठी जर व्यवसाय वृद्धी करायची असेल तर या सगळ्या पर्यावरणाच्या अभ्यासातून आपल्याला निश्चितच जावं लागतं. आता नैसर्गिक हवामान हा सुद्धा इथे फार मोठा भाग हा अपेक्षित असतो अभ्यासामध्ये, जिथे आपल्याला स्थलकालकृती घटक किंवा स्थान म्हणजे लोकेशन, जमिनीचा प्रकार, वातावरण, मृदा, खनिज, पाणलोट क्षेत्र या सगळ्याचा अभ्यास असतो. आता दुसरा भाग आहे तो सामाजिक परिस्थितीचा, सामाजिक प्रवाह, मूल्य असतात, परंपरा असतात, याचा अभ्यास इथे असतो. राजकीय पर्यावरणामध्ये किंवा राजकीय, आता हे अनियंत्रित पर्यावरण आहे. जसं आपण अंतर्गत पर्यावरण म्हणलं नियंत्रित असतं, मात्र हे जे बाहेरचं वर्तुळ आहे ते अनियंत्रित पर्यावरण दर्शवतंय. आणि त्यामध्ये जर आपण राजकीय गोष्टींचा अभ्यास करायचा झाला तर त्यामध्ये वेगवेगळी विधिमंडळे, शासन, न्याय व्यवस्था किंवा वेगवेगळ्या वैचारिक विचारधारा या सगळ्यांचा अभ्यास इथे होतो. आर्थिक परिस्थितींचा अभ्यास करायचा झाला तर आर्थिक स्थिती, आर्थिक धोरणे किंवा आर्थिक प्रणाली यांचा अभ्यास इथे जास्त केला जातो. तांत्रिक पद्धतीचं पर्यावरण जर आपल्याला अभ्यासाचं असेल तर तंत्रज्ञान विषयी आणि वेगवेगळ्या पद्धती ज्या बदलत चालल्यात, किंवा आता जसं अगदी थोडक्यात एक उदाहरण सांगते की अभ्यास करण्यासाठी किंवा एज्युकेशन सिस्टीम मध्ये, शैक्षणिक क्षेत्रांमध्ये आजकाल ChatGPT किंवा IoT किंवा ज्याला म्हणता येईल की AI, आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा उपयोग म्हणजे निश्चितच प्रगत झालेलं तंत्रज्ञान आणि त्याचा उपयोग सेवांसाठी किंवा त्याचा उपयोग विविध वस्तूंच्या उत्पादनासाठी करून घेण्यासाठी हे सगळं तंत्रज्ञान आपल्याला निश्चित उपयोगी पडतं. त्याचा अभ्यास हा अनिवार्य असतो. कायदे विषयक जे घटक असतात, ज्याला म्हणता येईल की चौकटी आहेत वेगवेगळ्या, त्याचे कायदे, बदलते कायदे आहेत. जसं आता वेगवेगळ्या पद्धतीचे कायद्यांवर पुनर्विचार चालू आहे आणि त्याच्याबद्दलचे जे फरक घडवून आणण्यात येतात त्याच्याबद्दलची चर्चा आणि अभ्यास हा इथे अपेक्षित असतो. म्हणजे बघा, परत परत आपण ह्या काही गोष्टींवर इथे परत परत चर्चा करतोय की सतत बदलाव, अतिशय वेगवेगळ्या पद्धतीचं पर्यावरण म्हणजे बहुविध पर्यावरण, अनपेक्षित अनिश्चित बदलाव किंवा बदल
आणि कुठल्याही पद्धतीने म्हणजे अगदी कालच्या जपानच्या भूकंपांमुळे सुद्धा विपणन पर्यावरण हे बदलू शकतं किंवा रशिया युक्रेनच्या लढ्यानुसार किंवा त्यांच्या युद्धामुळेही आपल्याला मिळत असणाऱ्या वेगवेगळ्या वस्तूंच्या किमती या बदलू शकतात. विपणन संस्थेवर प्रभाव पडू शकतो. याच्याच जर बोलायचं झालं तर कुठलाही व्यवसाय हे पर्यावरण एकटा बदलू शकत नाही, मात्र पर्यावरण हे व्यवसायाला बदलू शकतं. हेच तर सगळ्यात महत्वाचं असतं. म्हणजे या सगळ्या बाह्य घटकांचा अंतर्गत घटकांचा अभ्यास का गरजेचा आहे, कारण त्यानुसार आपण जर बदललो नाही, त्यानुसार आपण पुढे गेलो नाही, पुढचा भविष्याचा विचार केला नाही, तर स्पर्धात्मक जगामध्ये टिकून राहण्यासाठी आपल्याला कुठल्याही पद्धतीचं एक स्थान हे निश्चित करता येणार नाही असं म्हणता. आता जसं आपण मगाशी म्हणलं की एक ह्या आंतरजालाद्वारे हे चित्र आपल्यासाठी अभ्यासासाठी इथे घेतलेलं आहे, फक्त अभ्यास करणे एवढाच इथे त्याचा हेतू आहे. भौतिक पर्यावरण हे नैसर्गिक पर्यावरण असं, म्हणजे भौतिक पर्यावरणामध्ये जेव्हा आपण याचा अभ्यास करतो तेव्हा नदी, नाले, मृदा, खनिजे किंवा झाडे, वनस्पती आणि प्राणी पक्षी या सगळ्यांचा अभ्यास इथे होऊ शकतो. मानवी पर्यावरणामध्ये मानवाने तयार केलेलं, म्हणजे इथे बघा भौतिक पर्यावरण हे आपण तयार करू शकत नाही, मात्र बदलू शकतो. आणि मानवी पर्यावरण ही या पर्यावरणाची निर्मिती ही माणसाने केलेली असते. सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, राजकीय या सगळ्या पर्यावरणाला हा मानव हा केंद्रबिंदू असतो किंवा तो जबाबदार असतो. जसं आपण इथे म्हणलं अंतर्गत आणि बाह्य पर्यावरण असं वर्गीकरण पर्यावरण विपणनाचं करता येईल. त्याचप्रमाणे सूक्ष्म आणि समग्र असंही पर्यावरणाचं वर्गीकरण हे केलेलं आपल्याला बघायला मिळतं. म्हणजे मायक्रो आणि मॅक्रो ज्याला म्हणता येईल. मायक्रो हे अतिशय सूक्ष्म असतं, छोटं असतं, संस्थेशी संबंधित असतं, तर समग्र हे अतिशय मोठं आजूबाजूचं किंवा पूर्ण जगातील पर्यावरण आहे असं म्हणायला काही हरकत नाही. आता ह्या सगळ्याची व्याख्या जर आपण बघितली तर फिलिप कोटलर सरांनी एक अतिशय सुंदर व्याख्या दिलेली आहे की एखाद्या व्यवस्थापनाच्या पर्यावरणात बाहेरील व्यक्ती, शक्ती किंवा घटक ज्याला म्हणता येईल हे सगळे कार्यरत असतात आणि भावी ग्राहकांची अतिशय चांगल्या पद्धतीचे संबंध प्रस्थापित करण्यासाठी आपल्याला ह्या क्षमतेवर, व्यवस्थापनाच्या क्षमतेवर काम करताना हे घटक आपल्याला दिसतात. आणि म्हणून याचा अभ्यास करताना आपल्याला पर्यावरणाचा अभ्यास किंवा प्रत्येक बदलाचा अभ्यास करणं हे अपेक्षित असतं. आता जर पुढे जायचं झालं तर आपल्याला इथे म्हणता येईल की सूक्ष्म किंवा समग्र पर्यावरणामध्ये विविध घटक जे कार्यरत असतात ते लोकसंख्या, आर्थिक, नैसर्गिक, तांत्रिक, राजकीय, सांस्कृतिक या शक्ती किंवा घटक आपल्याला इथे काम करताना दिसतात. तर सूक्ष्म पर्यावरणामध्ये ते फक्त संस्थेशी संबंधित असल्यामुळे ग्राहक, पुरवठादार, मध्यस्थ, प्रतिस्पर्धी आणि अंतर्गत वातावरण दिसतं. तर समग्र पर्यावरणामध्ये बाह्य शक्तींचा परिणाम असल्यामुळे राजकीय, आर्थिक, सामाजिक, तांत्रिक, नैसर्गिक आणि कायदेशीर पद्धतींचा अभ्यास किंवा घटकांचा किंवा शक्तींचा अभ्यास हा आपल्याला इथे मदत करत असतो. आता जर याच्याही थोडं पुढे जायचं झालं तर विपणन पर्यावरण हे सूक्ष्म जेव्हा म्हणतो किंवा अंतर्गत म्हणतो तेव्हा त्यावेळी तात्काळ पर्यावरणीय घटकांवर हे अवलंबून असतं. हे नियंत्रित घटक असतात, आपल्याला बदल करता येतात त्याच्यामध्ये. एखादा कर्मचारी नीट कामाचा दर्जा टिकवत नसेल तर त्याच्यात बदल करून आणणं हे संस्थेचं काम असतं आणि ते करता येतं. मात्र जर बाहेरून काही म्हणजे सरकारने नियम, शासनाने नियम आणि अटी बदलल्या तर त्याच्यावर नियंत्रण ठेवणं हे एखाद्या संस्थेला शक्य नसतं. म्हणून याचा अभ्यास हा गरजेचा ठरतो. आता जेव्हा आपण विपणन मिश्रणाचा अभ्यास करतो, अर्थातच याच्याबद्दलची आपली पुढची पुस्तिका आहे त्यामुळे पुढच्या भागात याचा जास्त विचार आपण करूच. मात्र ही जी संकल्पना आहे त्याच्यामध्ये दोन वेगवेगळ्या पद्धती आहेत. म्हणजे अगदी ट्रेडिशनल पारंपरिक पद्धतीनुसार यामध्ये फक्त 4 घटक येतात किंवा 4 प्रकार येतात. उत्पाद, किंमत, स्थान, संवर्धन किंवा वृद्धी असं म्हणतात. याला 4 P's ऑफ मार्केटिंग असं म्हणतात, जे मॅकार्थीनी आपल्याला दिलेले आहेत. याबद्दलचा जास्तीचा भाग आपण पुढच्या भागात बोलूच. मात्र सेवांसाठी अभ्यास करताना, सेवांचा अभ्यास करताना सेवांच्या विपणनामध्ये 3 मुख्य गोष्टींचा अभ्यास हा जास्तीचा इथे करावा लागतो. व्यक्ती म्हणजे पीपल, प्रक्रिया म्हणजे प्रोसेसेस आणि भौतिक पुरावा म्हणजेच फिजिकल एव्हिडन्स ज्याला म्हणता येईल असा. आता ह्या सगळ्या गोष्टींचा अभ्यास का महत्वाचा आहे, कारण प्रत्येक याच्यातली गोष्ट, आणि खरं म्हणजे ही जर तुम्ही ते चित्र बघितलं, आपल्या पुस्तिकेतलं हे चित्र आहे
तर हे पुस्तिकेचं चित्र जर बघितलं तर प्रत्येक म्हणजे उत्पादनामध्ये किंवा किमतीमध्ये आपल्याला परत एक यादी दिसते की ज्याच्यानी आपले सगळे निर्णय हे बदलणारे असतात आणि म्हणून या प्रत्येक पीचा म्हणजे प्राइस प्लेस प्रमोशन आणि प्रोसेसेस या सगळ्या गोष्टींचा किंवा फिजिकल एव्हिडन्स या सगळ्या गोष्टींचा या सगळ्या पीचा परत एकदा मिक्सेसचा अभ्यास करणं मिश्रणाचा अभ्यास करणं हे इथे भाग असतो. आता याच्या पुढचा भाग जो असतो तो आहे सेगमेंटेशनचा. आता जेव्हा आपण सेगमेंटेशन असं म्हणतोय तेव्हा बाजारपेठेत असलेल्या विविध ग्राहकांचा खूप खोलवर जाऊन अभ्यास करून त्यांचे विशिष्ट समूह करण्याच्या प्रक्रियेला आपण इथे विभागणी असं म्हणू शकतो. आता ही थोडीशी अवघड संकल्पना आहे आणि म्हणून आपल्याला याची जास्त चर्चा करणं हे गरजेचं ठरतं. आता बघा इथे जर आपण ह्याचा जे एखादी बाजारपेठ जी आपल्याला उपलब्ध आहे त्या पूर्ण बाजारपेठेचा म्हणजे मार्केट ज्याला म्हणता येईल त्या पूर्ण बाजारपेठेचा दोन वेगवेगळ्या पद्धतीने त्याचं विभाजन करू शकतो किंवा त्याचं वर्गीकरण हे करू शकतो. कंझ्युमर मार्केटचे इंडस्ट्रियल मार्केटचे जे आपल्या पुस्तिकेमध्ये दिलेलं आहे. मात्र जर आपण त्याचा पूर्ण विचार केला तर आपल्यासाठी आपल्या अभ्यासासाठी किंवा आपल्या पुढे जाण्याच्या निर्णयांना एक ठाम महत्व मिळण्यासाठी आपण इथे या बाजाराची अशा प्रकारची विभागणी करू शकतो जिथे आपण तिच्या भौगोलिक स्थानावर किंवा भौगोलिकरित्या त्याच्या जी काही स्पेसिफिकेशन असतील किंवा ज्या काही त्याच्या विशिष्ट रचना असतील त्याच्यानुसार त्याची विभागणी करून जर आपण पुरवठा वस्तूंचा केला तर त्यांनी फार मोठा फरक पडतो. म्हणजे बघा तुम्ही रुरल अर्बन असं अगदी छोटं म्हणजे शहरी आणि ग्रामीण असं जर विभाजन केलं एखाद्या मार्केटचं म्हणजे एखाद्या अमेरिकन संस्थेला किंवा कंपनीला भारतात यायचं असेल तर भारतामध्ये सुद्धा त्यांनी फक्त शहरी विभागांना जर पुरवठा केला आणि ग्रामीण मार्केट किंवा बाजारपेठ ही अजिबात विचारातच घेतली नाही तर केवढी मोठी चूक होईल बघा. कारण ग्रामीण भारत हा शहरी भारतापेक्षा खूप मोठ्या प्रमाणावर आहे किंवा ही बाजारपेठ फार मोठी आहे. अर्थातच त्याचे विशेष जे संदर्भ आहेत किंवा उल्लेख आहेत ते वेगळे आहेत किंवा त्याचा अभ्यास हा वेगळ्या पद्धतीने केला जातो. मात्र त्याच्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करून पुढे जाण्याचा विचार जर असेल तर तो काही आपल्याला पूर्ण करता येणार नाही. तर दुसरा भाग आहे तो आहे लोकसंख्या रचनेनुसार. आता काही ठिकाणी लोकसंख्येची घनता ही खूप जास्त असते. अर्थातच लोकसंख्या जास्त म्हणजे घनता जास्त असा भाग नव्हे. लोकसंख्या कमी असून घनता जास्त असू शकते एखाद्या भागाची. ह्या सगळ्याचा अभ्यास करून त्या बाजारपेठेचं निश्चित वर्गीकरण करणं आणि त्या वर्गीकरणानुसार एखादं उत्पादन तयार करून ते पूर्ण वितरण करणं त्या उत्पादनाचं हे इथे अपेक्षित आहे. सामाजिक किंवा एखाद्या व्यक्तीला ज्या पद्धतीने विचार करायला आवडेल त्या पद्धतीने विचार करण्यासाठी प्रवृत्त करून तशा पद्धतीची सेवा किंवा वस्तू उपलब्ध करून देणं हे सामाजिक आणि मनोवैज्ञानिक विभागणीमध्ये आपल्याला करता येतं. म्हणजे बघा एखाद्या माणसाच्या किंवा एखाद्या व्यक्तीच्या मनात एखाद्या सेवेविषयी उत्सुकता जागरूक करून त्याला ती सेवा विकत घ्यायला प्रवृत्त करण्याच्या पूर्ण ह्या प्रक्रियेला विभागणी असं म्हणतात. सेगमेंटेशन, टार्गेटिंग आणि पोझिशनिंग. म्हणजे विभागायचं तर आहेच आपल्याला त्या बाजारपेठेला, परंतु त्या बाजारपेठेला आपल्याला हे पटवून द्यायचंय, त्या ग्राहकाला हे पटवून द्यायचंय की एक विशिष्ट उत्पादन, सेवा असू दे किंवा वस्तू असू दे, हेच त्यांच्यासाठी कशा पद्धतीने अतिशय उपयुक्त आहे आणि ते आपली संस्था त्यांना देण्यास उत्सुक आहे. आता ह्या सगळ्या प्रक्रियेचा अभ्यास हा खोलवर जाऊन या पुस्तिकेमध्ये केला गेलेला आहे. जरूर पुस्तिका वाचा. खूप चांगल्या मनोरंजक पद्धतीने त्यांनी याची मांडणी केलेली आहे. लाभप्रणीत असू दे, राहणीमान असू दे किंवा गुणात्मक, दर्जात्मक अशा पद्धतीच्या वेगवेगळ्या विभागण्या या आपल्याला या पुस्तिकेमध्ये बघायला मिळतात.
आपण जर शेवटचा धडा याच्यातला अभ्यासाचं ठरलं तर ग्राहक खरेदीचे वर्तन ठरवणारे जे घटक आहेत किंवा ज्याला उपभोक्ता वर्तणूक असं म्हटलं आहे बऱ्याच ठिकाणी, तर त्यांच्यावर काम करणाऱ्या ज्या शक्ती आहेत, त्याच्यावर काम करणारे जे घटक आहेत ते वेगवेगळ्या पद्धतीचे घटक असू शकतात. आणि हे घटक अभ्यासताना आपल्याला फार मोठ्या पद्धतीने आर्थिक आणि मनोवैज्ञानिक घटक, त्याचप्रमाणे काही सामाजिक सांस्कृतिक घटक, तंत्रज्ञान विषयक घटक हे सुद्धा इथे मनात घ्यावे लागतात किंवा त्यांचा अभ्यास हा आपल्याला टाळता येत नाही. आता आर्थिक घटकांमध्ये कुटुंबामध्ये किती व्यक्ती आहेत, छोटंसं उदाहरण द्यायचं झालं तर भारतीय कुटुंबांमध्ये सामान्यतः 4 ते 5 व्यक्ती अपेक्षित आहेत. जर आपण ग्रामीण भारतामध्ये गेलो तर 7 ते 8 व्यक्ती आपल्याला दिसून येतात. तर शहरी घरांमध्ये कुटुंबामध्ये आपल्याला 2 ते 3 व्यक्ती आजच्या जगामध्ये या अपेक्षित असतात. मात्र मेक्सिको सारख्या जर देशांमध्ये आपण कौटुंबिक व्यवस्था बघितली तर त्यांच्या इथे पूर्ण कुटुंबाचा आकार 15 ते 16 व्यक्तींनी पूर्ण होतो. आता अशा वेळी येणारं उत्पादन किंवा येणारा जो पगार आहे, पैसा आहे किंवा त्यावरून जी केलेली खरेदी आहे ती कुटुंबाच्या प्रत्येक जर व्यक्तीला कुटुंबामधल्या ही विभाजित होत असेल तर किती पद्धतीचं, कुठल्या पद्धतीची वस्तू, कुठल्या दर्जाची वस्तू ही उपलब्ध होईल हे आपल्याला निश्चित कळू शकतं. म्हणजे व्यक्तिगत त्याच्या उत्पन्नाविषयी, त्याच्या कौटुंबिक उत्पन्नाविषयी, त्याच्या कुटुंबाच्या भविष्यातील उत्पन्नाविषयी या सगळ्या विषयीचे अभ्यास करून मग आपल्याला ग्राहक खरेदी वर्तन हे ठरवावं लागतं. मालमत्तेचे फ्लेक्झिबिलिटी किंवा लवचिकता, ग्राहक आणि त्यांच्या मनातला दर्जा किंवा पतव्यवस्था किंवा राहणीमान पातळी या सगळ्याचा अभ्यास करून कन्झ्युमर बिहेवियरचा अभ्यास किंवा ग्राहक खरेदी वर्तनाचा अभ्यास आपल्याला करावा लागतो. कम्युनिकेशन म्हणजे संप्रेषण, पुढचा दृष्टिकोन अभ्यासावा लागतो. जाणीव ग्राहकांची आहे त्याच्याबद्दलचा त्यांचा कल लक्षात घेऊन, त्यांची चव ही ओळखून किंवा त्यांना नेमकं काय हवंय या पद्धतीचा त्यांच्या अपेक्षा या आपल्याला समजून घेऊन त्यांच्या व्यक्तिमत्वाप्रमाणे सेवा आणि गोष्टींचा किंवा वस्तूंमध्ये बदल घडवून आणणं हे विपणनाचं फार मोठं आव्हान हे आपल्या व्यवस्थापन शास्त्रातल्या अभ्यासकांना हे पेलावं लागतं. आता या सगळ्या भागामध्ये आपल्याला एक गोष्ट ही अभ्यास नक्की करावी लागते. कुठल्याही परीक्षेमध्ये किमान एक छोटा प्रश्न हा आपल्याला इथे बघायला मिळतो. म्हणजे जर तुम्ही गेल्या 10 वर्षाचे 15 वर्षाचे जर प्रश्नपत्रिका जर अभ्यासत असाल तर त्याच्यात तुम्हाला असं दिसून येईल की भारतीय ग्राहकांचं बदलतं वर्तन किंवा इंडियन कन्झ्युमर्स मध्ये काय ट्रान्सफॉर्मेशन येत आहेत त्याच्याबद्दलचा एखादा प्रश्न हा निश्चित मोठ्या मोठ्या परीक्षांमध्ये हा विचारला जातो. आता आपण जागतिकीकरणाच्या या संबंध वाटचालीमध्ये निश्चितच उत्पन्नामध्ये वाढ झालेली आपल्याला दिसून येते. या उत्पन्नामध्ये वाढ झाल्यामुळे खरेदी क्षमतेत वृद्धी झालेली असते. म्हणजे इन्कम वाढल्यावर डिस्पोजेबल इन्कम वाढतं असा हा साधा प्रश्न आहे. जर आपल्याला जास्त पगार मिळाला तर जास्त आपण खरेदी करतो, त्याची जास्त म्हणजे फक्त सगळे काही सेव्हिंग मध्ये किंवा त्याचा संचय करत नाही तर आपण त्याच्यामध्ये जास्त खरेदी करतो. आता ह्याच्यामुळे भारतीय ग्राहकांचं बदलतं वर्तन आपल्याला निश्चित बघता येतं. स्वयंरोजगाराच्या संधी शासनाने आपल्याला उपलब्ध करून दिलेल्याच आहेत. त्याबद्दलचे गुणकौशल्य मिळवण्यासाठी शासन आपल्याला सारखं प्रवृत्त करत आहे, आपल्याला मदत करत आहे. आणि त्यामुळे स्वयंरोजगार मिळाला की त्यामुळे बदलतचे वर्तन आहे, चांगल्या दर्जाची उत्पादनाची आपण अपेक्षा करतो आणि ती जिथे उपलब्ध असेल तिथून आपण ती निश्चितच विकत घेतो असं आपल्याला दिसून येईल. शहरी आणि ग्रामीण क्षेत्राच्या भागामध्ये फार मोठा बदल आपल्याला अपेक्षित आहे आणि ते दिसूनही येत आहे. तंत्रज्ञान आपण सगळीकडे हे अवलंबलेलं आहे. जर तुम्ही बघितलं भारतीय ग्राहकांमध्ये सगळ्यात मोठा फरक हा डिमॉनिटायझेशन नंतर आपल्याला दिसून येतो. छोट्या छोट्या गोष्टींमध्ये अगदी कमीत कमी पैशांच्या उलाढालीमध्ये आपण तंत्रज्ञानाची मदत घेतोय. जीपे, पेटीएम सारख्या गोष्टी, UPI भारत सरकारने उपलब्ध करून दिलेलं आपण नक्की वापरतोय. आणि अगदी छोट्या छोट्या भाजी विक्रेत्यांपासून इस्त्री कपड्यांना इस्त्री करून देणाऱ्या आपल्या मदतनीसांपर्यंत सगळेजण
विना त्रास या पद्धतीचं तंत्रज्ञान अवलंबत आहे. या पद्धतीचे बदल आपल्याला या ग्राहकांच्या बदलत्या वर्तनामध्ये नमूद करावे लागतात. आता यामध्ये वेगवेगळ्या व्यक्ती, वेगवेगळ्या प्रवृत्ती आणि निश्चितच आपल्याला त्या भिन्न व्यक्तींच्या प्रवृत्तीनुसार सेवा आणि वस्तू ह्या उपलब्ध झालेल्या, करून दिलेल्या दिसतातच. ई कॉमर्सच्या किंवा या पूर्ण शृंखलेच्या साखळीच्या मोठ्या क्षमतेमुळे किंवा त्याच्या विकासामुळेही फरक पडलेले आपल्याला जगभर दिसत आहेत. आता या सगळ्या बरोबरच आपल्या या पुस्तिकेची चर्चा आपण आज इथेच थांबूया. परत भेटू पुढच्या पुस्तिकेच्या चर्चेमध्ये पुढच्या भागात. तोपर्यंत धन्यवाद.